करा सुरू मॅडम. गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. बघा, जिल्हा परिषद अहिल्यानगर या जिल्हा परिषदेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या जिल्हा परिषदच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं असं उत्तुंग यश मिळावं यासाठी त्यांनी मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत जे विद्यार्थी गुणवंत आहेत अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग आणि पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव या शाळेतील मी एक शिक्षिका, माझं नाव आहे श्रीमती तांबोळी अंजुम मोहम्मद रफी. मी पीएमश्री जिल्हा परिषद शाळा गोंडेगाव या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज मला अतिशय अशी सुंदर संधी मिळालेली आहे जी म्हणजे या विद्यार्थ्यांना मला मार्गदर्शन करण्याची. तर आज मुलांनो आपण पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा फेब्रुवारी 2020 या ठिकाणी आपण पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर आजचा विषय आहे, आपला विषय भाषा आहे आणि या भाषेचे 1 ते 25 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्याआधी मुलांनो, कोणतंही काम करण्याआधी आपण आपल्या परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. तर आपण एक छोटीशी प्रार्थना या ठिकाणी म्हणूया आणि आपल्या या अभ्यासाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्ही से पाए हम, तुम्ही से आगाज तुम्ही अनजान प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. बघा, परमेश्वराचं नामस्मरण केलं की आपल्याला एक अनोखीच ऊर्जा आपल्यामध्ये मिळत असते. आणि विद्यार्थ्यांनो, मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपली भेट मे महिन्यामध्ये सुद्धा झाली होती. मी तुम्हाला एकदा मार्गदर्शन केलं होतं इंग्रजी विषयासाठी. तर पुन्हा एकदा आपण मराठी विषयाकडे वळूया. 2020 ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवून घेत आहोत. तर आता आपण आपल्या या प्रश्नपत्रिकेला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, माझ्याकडे जो सेट आलेला आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे ए, बी, सी आणि डी हे 4 सेट उपलब्ध असतात आणि हे 4 सेट आपल्याला एकामागे एक दिले जातात. त्यामध्ये प्रश्न एकच असतात, परंतु त्यांचा क्रम या ठिकाणी बदललेला असतो. तर माझ्याकडे सेट आहे, संच ए आहे. 2020 ची प्रश्नपत्रिका आहे. मागच्या तासामध्ये आपण 2019 ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहिली. आता आपण 2020 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. चला विद्यार्थ्यांनो, करायची सुरुवात. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर काही अडचण येत असेल पाहण्यामध्ये तर तुम्ही तुमचा मोबाईलला थोडस झूम करून देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बघा या ठिकाणी आता आपण सेक्शन ए साठी या ठिकाणी सुरुवात करतोय. मी अर्ध स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी दाखवते बघा मुलांनो, म्हणजे तुम्हाला ते काळजीपूर्वक आपल्याला उतारा या ठिकाणी वाचता येणार आहे. आता बघा, प्रश्न 1 ते 3 खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर या ठिकाणी आधी जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि व्यवस्थित मन लावून उतारा वाचा. थोडीशी स्क्रीन मी व्यवस्थित करते. बघा या ठिकाणी सत्पुरुष म्हणाला, या गरीब बिचाऱ्या सशानं तुमचा कोणताही अपराध केलेला नाही. हा आपल्या सवंगड्याबरोबर या रानावनात राहतो, गवत पाला खातो, ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो. कुणाला तरी यानं त्रास दिला आहे का, सांगा पाहू. मग कशा करता याचा जीव द्यायचा. पारध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली. यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली.
पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सशाला वात्सल्याने कुरवाळले. तेव्हा तो टुणकन उडी मारून जंगलात दिसेनासा झाला. बघा, या ठिकाणी सत्पुरुष, ससा, जंगल याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली दिसते. ओके, तर आता मी या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला दाखवते. पहा या उतार्यामधला. पहा पहिला प्रश्न काय आहे. पारध्यांनी कोणती शपथ घेतली. बघा, पारध्यांनी कोणती शपथ घेतली. सशाला त्रास देणार नाही, सत्पुरुषांची क्षमा मागू, सशाला जंगलात पाठवू, यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही. बघा, या ठिकाणी आपण खालच्या ओळीवर वाचलं होतं, पारध्यांनी त्या सत्पुरुषाची माफी मागितली आहे. यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. मग या प्रश्नाचं उत्तर काय होईल बालमित्रांनो. होईल पर्याय क्रमांक 4, यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही. ओके, बऱ्याच मुलं उत्तर देत आहेत. व्हेरी गुड मुलांनो. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी वाचूया. मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द या उतारामध्ये आलेला आहे. वात्सल्य, सवंगडी, सूर्य आणि सत्पुरुष. तर या उतार्यामध्ये आलेला आहे सवंगड्याबरोबर. दुसऱ्याच ओळीमध्ये आपल्याला शब्द दिसला तुमचा, हा आपल्या सवंगड्याबरोबर रानावनात राहतो. कोण बरं, तो ससा. कुणाबरोबर राहतोय, सवंगडी. तर पर्याय क्रमांक 2 सवंगडी. पुढचा प्रश्न आहे, ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही. कोणती गोष्ट करत नाही. बालमित्रांनो, प्रश्न सोपे असतात, परंतु त्याचा आपल्याला व्यवस्थित वाचन करणं आणि प्रश्न व्यवस्थित लक्षात घेणं महत्वाचं आहे. कोणती गोष्ट करत नाही. गवतपाला खातो, तो तर खातो. ओढ्याचे पाणी पितो, सर्वांना त्रास देतो, हसत बागडत असतो. तर सशा गवतपाला खातोय, ओढ्याचं पाणी पितोय, सर्वांशी हसत बागडत असतो, परंतु सर्वांना त्रास देतो का, तर नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलंय सर्वांना त्रास देतो, पर्याय क्रमांक 3. ओके. चला, आता पुढचा प्रश्न आहे 4 ते आपला आवाज या ठिकाणी कट झाला होता. दिसतंय विद्यार्थ्यांनो.
दिसतंय मुलांनो? हा दिसतंय मॅडम, करा सुरू. हा 4 ते 6 साठी खाली दिलेली जाहिरात वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. इथे एक जाहिरात दिलेली आहे मुलांनो, आपण थोडे तुम्ही त्याला झूम करूनही या ठिकाणी पाहू शकता. खास दिवाळीसाठी विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, आकर्षक सेल आहे. चुकवू नये असे काही, रांगोळी, रांगोळी साचे, फराळाचे विविध पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध. विशेष आकर्षण, शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, मेणबत्त्या, उटणे व सुगंधी साबण या वस्तूंवर एकावर एक फ्री अशी ऑफर. त्वरा करा. सेल दिनांक 10/10/2017 ते 10 ऑक्टोबर 2017 पर्यंत. स्थळ स्वदेशी वस्तू भांडार, नागपूर. वेळ सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. आता त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही? आता यामध्ये पहा, रांगोळी, उटणे, साबण आणि फटाके. या ठिकाणी आपण वाचले, रांगोळी आहे, उटणे आहे, सुगंधी साबणही आहे, परंतु फटाक्याचा उल्लेख या ठिकाणी कुठेही आलेला नाहीये. कारण या ठिकाणी आपण पर्यावरण पूरक अशी दिवाळी या ठिकाणी साजरा करतोय आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तरी आपलं काय आलेलं आहे? फटाके. आता प्रश्न क्रमांक 5 आहे, या ठिकाणी जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती? ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर, सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत, फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी की चुकवू नये असे काही. आता विशेष आकर्षण विचारले बघा विद्यार्थ्यांनो, मग यामध्ये आपल्याला विशेष आकर्षण काय दिसतंय की यामध्ये एकावर एक फ्री अशी ऑफर आहे. एक वस्तू घेतली की दुसरी मोफत मिळते, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, एकावर एक फ्री ऑफर. पुढचा आहे, सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे? आता ह्या जाहिरातीमध्ये आपल्याला दाखवले पहा, दिनांक 10 ऑक्टोबर 2017 ते 10 ऑक्टोबर 2017 पर्यंत, म्हणजे फक्त ही एकाच दिवसासाठी आहे. परंतु या प्रश्नपत्रिकेमध्ये एक हा ऑप्शन कुठेही आलेला नाहीये. तर हा एक कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते. यामध्ये संदिग्ध उत्तर आहे यामध्ये, तर त्याचा पर्याय आहे एकच दिवस हे सेल आहे पहा या ठिकाणी. तर आता या ठिकाणी आपला जो जाहिरातीवरचे प्रश्न होते ते या ठिकाणी संपले 4 ते 6 साठी. आता पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायातून निवडा. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक टिंब डॅश डॅश. आता आपल्याला क्रियापद म्हणजे काय? क्रिया दर्शवणारा शब्द. मग या वाक्यामध्ये मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला येईल. काय येईल? प्रथम क्रमांक मिळाला. पर्याय क्रमांक 4. बरेच जण उत्तर देत आहेत की मिळवला. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असं उत्तर नाही येणार. काय येईल? प्रथम क्रमांक मिळाला. आता असं असतं, मी चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. इथं जर मला ऐवजी मी असतं तर आपलं उत्तर आलं असतं मिळवलं बघा, परंतु उत्तर काय आलेलं आहे? मिळाला. आता पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या नामांपैकी नपुंसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा. नामांपैकी नपुंसकलिंगी म्हणजे स्त्रीलिंगी नाही आणि पुल्लिंगी नाही. मग आता इथे पर्याय दिलेले आहेत आपल्याला. अ दिलेला आहे घरे, शाळा आणि धनुष्य. विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपल्याला स्त्रीलिंग, पुल्लिंग असे जर जेव्हा विचारतात तेव्हा जे शब्द दिलेले असतात ते जर अनेक वचनी असतील तर त्याचं आपण एक वचन करून घ्यायचं आणि मग त्याचं लिंग शोधायचं. जसा शब्द दिलेला असतो त्याच पत्त्यावर आपण लिंग कन्फर्म करू शकत नाही, ठरवू शकत नाही. त्याचं एक वचन करायचं आणि मग व्यवस्थित त्याचं उत्तर. आता घरे आहे, आता ती घरे म्हणतो आपण, मग बऱ्याच जणांना वाटेल की ते काय आहे, मग की ते आहे
नपुसलिंगी. परंतु जेव्हा आपण अनेक वचन असेल त्यावेळी एक वचन करून त्याचं लिंग शोधायचं. घरेचं काय आहे? घर. घराला काय म्हणतात? ते घर. ते म्हटल्यावर नपुसलिंगी. शाळा, ती शाळा, म्हणून ती शाळा ही काय आहे? स्त्रीलिंग. धनुष्य, त्याला काय म्हणतो आपण? ते धनुष्य. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक अ आणि क हे दोन शब्द आपल्याला या ठिकाणी नपुसलिंगी दिसत आहेत. म्हणजेच अ आणि क उत्तर पर्याय क्रमांक 2. फक्त अ आणि क. आता पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते? भूतकाळ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? भूतकाळ म्हणजे जी घडून गेलेला काळ, घडून गेलेली जी घटना असते ती भूतकाळात मांडलेली असते. तर इथं वाक्य दिलेलं आहे, स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल. मग आता आपल्याला भूतकाळी रूप ओळखायचं. आता हे आपल्याला दिलंय भविष्य काळामध्ये वाक्य. आपल्याला काळ ओळखायला नाही लावला. आपल्याला रूप काढायचंय. मग आता कोणतं रूप येईल? म्हणजे हे वाक्य आपल्याला भूतकाळात करायचं असेल तर काय येईल बरं? तर स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. काय येईल? हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. जर मुलांना दिसत नसेल ना तर थोडंसं तुम्ही स्क्रीन मोठी करून झूम करून पहा, म्हणजे तुम्हाला याची उत्तरं अगदी व्यवस्थित काढता येतील. झूम करा स्क्रीन एकेका प्रश्नावर, म्हणजे तुम्हाला उत्तरं व्यवस्थित दिसतील. चला, पुढचा प्रश्न आहे, चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य पुढील पैकी कोणते? काय हवंय तुला? मी रोज भाज्या खाते. अगं बाई, कागद कुणी घेतले? आई म्हणाली, इकडे ये. आता पहिल्या वाक्यात आपल्याला दिसतंय काय हवंय तुला. इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. या म्हणजेच हे वाक्य काय आहे? अगदी बरोबर आहे. आता मी रोज भाज्या खाते. इथे पूर्णविराम हवा होता, परंतु या ठिकाणी वाक्यामध्ये दिलेला नाहीये पहा. अगं बाई, कागद कोणी घेतले? या ठिकाणी आपल्याला पाहिजे होता प्रश्नचिन्ह, परंतु या ठिकाणी विरामचिन्ह घातलेले म्हटले, म्हणजेच इथं वेगळं विरामचिन्ह वापरले, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. अगं बाई, कागद कोणी घेतले. आता या ठिकाणी बालमित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा उत्तर त्यांनी दाखवलेलं आहे, कारण पूर्णविराम या ठिकाणी दिलेला नाही. परंतु प्रश्न काय? घातलेले म्हणजे चिन्ह आहे, परंतु ते दिसत नाहीये, म्हणजे तिथं दिलेलं नाहीये. म्हणून मग आपण पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर ठरवू शकतो. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती? बघा, अशुद्ध शब्द ओळखायचे आहेत बालमित्रांनो आपल्याला. सेनापती, सेनापतीमध्ये आपल्याला काय हवं होतं? तिला दुसरी वेलांटी हवी होती. नंतर इथे यांनी, नी मध्ये काय हवं होतं? बापट यांनी हे सफाईचे वस्त्र अबोलपणे आयुष्यभर राबवले. आता सेनापतीमध्ये तिला दुसरी वेलांटी पाहिजे होती. यांनी मध्ये न बाणाचा हवा होता, बाणाचा आहे आपल्याला, न नळाचा हवा होता. त्यानंतर सफाईचे, त्यामध्ये ई ला जी ई जो आहे आपल्याला दुसरा हवा होता. आणि नंतर वस्त्र दिले, इथं शब्द असतो व्रत, मग हा सुद्धा शब्द चुकलेला आहे. आयुष्यभर, श यांनी षटकोणाचा न वापरता शहामृगाचा वापरलेला आहे. म्हणजे एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 अशुद्ध शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून मग पर्याय क्रमांक 1, 5, 6, 4 आणि 7 असे पर्याय आपल्याला दिलेले होते. म्हणजे आपलं अचूक उत्तर आलंय 5. काय आहे? 5. बघा, पुढचा प्रश्न आहे, चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. ने, नी, भ, ग, र, बी, त, ही, ना, पा, दू, ल्या, का, मा.
आता यामध्ये जी ह्या अक्षर वापरून आपल्याला म्हण तयार करायची. विद्यार्थी मित्रांनो, सांगू इच्छिते की यामध्ये जी म्हण असते साधारण येत नाही, थोडी अवघडच अशा म्हणी येत असतात. म्हणून युट्यूबवर, पुस्तकांमध्ये जास्तीत जास्त म्हणींचा आपण सराव करायचा, त्यांचे अर्थ लक्षात घ्यायची आणि मग या ठिकाणी आपण त्याचा विचार करायचा. तर जेव्हा आपल्याला म्हण असते ना बालमित्रांनो, त्यावेळी आपण जे जोडाक्षर असतात ते जरा लक्षात घ्यायचे, ते आधी लक्षात घ्यायचे आणि त्याच्यावरून शब्द काढायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला लवकर म्हण सापडते. आता इथे ल्या आलेला आहे, दू आणि भ वर अनुस्वार आहे, है ना. मग काय येईल? दुभंगल्या. मग दुभंगल्या नावाची कोणती म्हण आहे पहा? दुभंगल्या काठीने पाणी मारत नाही. कोणती म्हण आली? दुभंगल्या काठीने पाणी मारत नाही. मग ह्याचा अर्थ काय होतो? खरी मैत्री किलमिश दाखवून तुटत नाही. खरी मैत्री किलमिश दाखवून तुटत नाही. यामध्ये पर्याय दिलेले होते. एकीमध्ये खरी ताकद आहे, खरी मैत्री किलमिश दाखवून तुटत नाही, कठोर माणसाशी सगळे दबून असतात, दोन बाणेदार माणसे एकत्र राहू शकत नाही. मग उत्तर आलंय आपलं, खरी मैत्री किलमिश दाखवून तुटत नाही. अशा पद्धतीने हा एक प्रश्न आहे की म्हणींचा की सगळे वेगवेगळे शब्द आपल्याला जंबल दिलेले असतात आणि त्याच्यातून शोधून आपल्याला ती म्हण तयार करायची असते. तर ही म्हण निघाली, दुभंगल्या काठीने पाणी मारत नाही, आणि त्याचं उत्तर आलेलं आहे आपलं. त्याचा अर्थ आहे खरी मैत्री किलमिश दाखवून तुटत नाही. हे बघा, प्रश्न 13 ते 15 साठी दिलेल्या वाक्यांचा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार होण्यासाठी प्रश्नांच्या योग्य उत्तरांचे पर्याय निवडा. आता मुलांनो, ज्यावेळी आपल्याला सुसंगत वाक्यांचा परिच्छेद दिलेला असतो त्यावेळी आपण 13 ते 15 आहेत, मग तीनही प्रश्न अगदी मन लावून वाचायचे आणि मग प्रश्नांची उत्तरे द्यायची. बघा, डॅश डॅश हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. टिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. पर्याय वाचायचे: राष्ट्रध्वज, अशोक स्तंभ, राष्ट्रीय मुद्रा आणि राष्ट्रगीत. यामध्ये आपल्याला 2-3 आपले राष्ट्रीय प्रतीक दिसत आहेत. लगेचच्या लगेच एखादं वाटलं की आपण लगेच त्याला हे करायचं नाही. आता बरेच जण म्हणतायत दुभंगल्या काठीने पाणी मारत नाही, आणि सॉरी, म्हणीचं चालू होतं. आता या ठिकाणी टिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रध्वज, अशोक स्तंभ, राष्ट्रीय मुद्रा आणि राष्ट्रगीत. 14वा प्रश्न आहे. लगेच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही बालमित्रांनो, चारही आपण वाचून घेऊ, तीनही प्रश्न, आणि मग याची रचना टिंब यांनी केली. बंकिमचंद्र चॅटर्जी, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि रवींद्रनाथ टागोर. आता रवींद्रनाथ टागोर आपलं राष्ट्रगीत येतंय, हो की नाही. आता खालच्या याच्यामध्ये आपण पाहूया, यांच्यामुळे आपणामध्ये टिंब जागा होतो. काय जागा होतो? अहंकार, देशाभिमान, स्वातंत्र्य की गर्विष्ठपणा. आता हे सगळं राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रीय प्रतीकामुळे आपल्यामध्ये काय जागरूक होतं बालमित्रांनो? देशाभिमान. मग देशाभिमान जागृत होतोय काय म्हटल्याने? राष्ट्रगीत. म्हणजेच काय? 13व्याचं उत्तर आपलं काय आलं? राष्ट्रगीत. राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. याची रचना कोणी केली आहे? तर याची रचना केलेली आहे रवींद्रनाथ टागोर. मग 14व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं, रवींद्रनाथ टागोर. आणि यांच्यामुळे आपणामध्ये टिंब जागा होतो, तर त्याचं उत्तर आहे देशाभिमान. अशा पद्धतीने आपण तीनही प्रश्न उलट सुलट आपण म्हणजे अर्थ लावून व्यवस्थित सोडवायचे आहेत. हॅलो मॅडम. हो सर. स्क्रीन शेअर करून नाही जमणार का? एकच मिनिट. मोबाईलवर आहे ना प्रश्नपत्रिका ज्या टाकल्या होत्या ना आपण त्याच्यावर. हा सर, तुम्ही तिकडून हे करता का सर, ते टाकता का? मी शेअर करू का माझी स्क्रीन? हो चालेल सर, मी समजून सांगते, तुम्ही शेअर करा.
बऱ्याच जणांना दिसायला अडचण येते, त्यामुळे आपण हो, हो. स्क्रीन शेअर करून पाहत आहोत. 2च मिनिटं बालमित्रांनो. दिसते का मॅडम माझी स्क्रीन? नाही सर, त्याच्यावर दिसते अजून गुलाबी आहे. दिसायला नाही लागली अजून स्क्रीन. पत्रिका नाही आली अजून. हो. दिसते का आता? केलं ओपन सर? एक मिनिट. हा सर. हा, रोटेट करा. सोळावा प्रश्न सर. एक मिनिट. प्रश्न क्रमांक 16. हो, दिसतोय ना मॅडम? हो. मुलांना आता दिसतंय का तुम्हाला? थोडंसं झूम करा सर इकडं साईड. ओके. हा. हा. PDF झूम नाही होणार मला असं वाटतं. चालेल, नाही होणार. पण दिसतंय. मुलांना दिसतंय का आता? ओके. बघा, आता 16वा प्रश्न. मी सर्व विद्यार्थ्यांची जरा क्षमा मागते, दिलगिरी व्यक्त करते की थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा रेंजमुळे कदाचित माझी जी स्क्रीन होती त्याच्यामध्ये प्रश्न दिसत नव्हते. तर आता पुढचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. अधोरेखित शब्दांचे सर्वाधिक योग्य रूप पर्यायातून निवडा. आपल्याला या ठिकाणी प्रश्न जी आपल्याला योग्य रूप निवडायचं आहे, ती जी शब्द आहे तो शोधायचा आहे. कोणत्या लाईन मधून? माझे घर शाळा अगदी जवळ आहे. 16व्या प्रश्नाकडे बघा मुलांनो. माझे घर शाळा अगदी जवळ आहे. तर आता यामध्ये अधोरेखित शब्द आहे शाळा. मग शाळेचं शब्दाचं सर्वाधिक योग्य रूप आपल्याला शोधायचंय. मग आता कोणता शब्द टाकला की वाक्य अगदी व्यवस्थित होईल? तर पर्याय क्रमांक आहे 1, शाळेकडे, शाळेत, शाळेच्या किंवा शाळेतील. मग आपण काय उत्तर देऊ शकतो?
शाळेच्या. माझे घर शाळेच्या अगदी जवळ आहे. शाळेच्या म्हणून पर्याय क्रमांक 3. काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3. ओके, छान. आता पुढचा प्रश्न आहे, 17वा प्रश्न आहे आपला. तर दिसतंय थोडंसं झूम. ओके, 17वा प्रश्न आहे, पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. आता स्क्रीन पडदा, व्हिजन दृष्टी, पर्याय क्रमांक 3 आहे डिस्क शिडी, चौथा पर्याय आहे प्रिंट म्हणजे छापील प्रत. आता यामध्ये बघा, स्क्रीन म्हणजे पडदा बरोबर आहे, व्हिजन म्हणजे दृष्टी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 प्रिंट म्हणजे छापील प्रत हेही बरोबर आहे, पण डिस्क म्हणजे शिडी नव्हे. ठीक आहे, नाही डिस्क म्हणजे शिडी नव्हे, म्हणून पर्याय क्रमांक उत्तर येतंय आपलं पर्याय क्रमांक 3 डिस्क शिडी. ओके, आता प्रश्न 18वा आहे, खालील चौकटीत रिकाम्या जागी कोणती अक्षरे 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? कोणती अक्षरे घातल्यास आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहेत? बघा 4 बॉक्स दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे कड. आता कड ही शेवटची अक्षर येतील आणि पहिलं अक्षर काय येऊ शकतं? पर्याय आहेत मा, भा, चौ, प, पुढे आहे प, पा, ख, का. आता एक एक टाकून बघू आपण. पर्याय क्रमांक 1 मध्ये माकड, भाकड, चौकड आणि पकड. मग आपल्याला कोणतं उत्तर वाटतंय पहा. आता भाकड होतंय, माकड होतंय, चौकड होतंय आणि पकड होतंय. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर अचूक आहे, परंतु पुढे पहा पकड, पाकड, खकड, काकड हे शब्द नाहीये, खकड तर शब्द नाहीये. इथे बघा माकड, धाकड, भाकड, साकड. आता साकड हा शब्द होत नाहीये, है ना. साकड, इथे साकड आला, चाकड हा शब्द होत नाही, म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 माकड, भाकड, चौकड आणि पकड, म्हणून पर्याय क्रमांक 1. ओके, आता पुढचं आहे, मी काय आहे? मी काय टिंबटिंब आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला? मी काय टिंबटिंब आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला? मग या रिकाम्या जागी आपल्याला योग्य अलंकारिक शब्द टाकायचा आहे. अलंकारिक शब्दाने आपल्या शब्दाचा महत्व वाढतं बघा, आणि छोट्या एका शब्दामधून भरपूर मोठा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. तर या ठिकाणी काय असू शकतं? मी काय टिंबटिंब आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला? म्हणजेच काय? मी म्हटलं पाऊस पडेल का? तुम्ही म्हणता हो हो. मी म्हणेल इकडे जायचंय, हो हो. विचार न करता उत्तर देणं, मान डोलावणे, होकार देणं. मग असा कोण असतो? तो असतो नंदी बैल. इथे पर्याय दिलेले आहेत घर कोंबडा, बोके संन्यासी, अक्षर शत्रू आणि नंदी बैल, म्हणून पर्याय क्रमांक काय येईल मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 नंदी बैल. काय उत्तर येईल आपलं? नंदी बैल. ओके, आता पुढचा प्रश्न आहे. पुढची स्क्रीन घेत असेल इकडे, इकडचं पण तुम्ही मोबाईलवरच सेट करा मॅडम. करू का? हो हो, नाही मोबाईलवर म्हणजे तुमच्या मोबाईलवर झूम करून प्रश्न पहा. नाही आता सर आहे ना. हो हो, मोबाईलवर होतंय का? अच्छा अच्छा. हो हो. आता 20वा प्रश्न आहे पहा. प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा. प्राणी व त्यांचा योग्य निवारा. आता निवारा सांगितलाय बरं का. आता पर्याय क्रमांक 1 आहे वाघ, जाळी, उंट, तबेला, सिंह, ढोली, कासव, बीड. आता या ठिकाणी पहा, उंट तबेल्यात राहतो का मित्रांनो? नाही. सिंह ढोलीत राहतो का? तर नाही. त्या ठिकाणी घुबड आणि पोपट राहतो. कासव का बिळात राहतो का? नाही. त्याचा मित्र ससा राहतो. पण आता या ठिकाणी मग वाघ हा जाळीत राहतो, म्हणून पर्याय क्रमांक काय येईल मित्रांनो? वाघ, जाळी. वाघ जाळीमध्ये राहतो की नाही. वाघ जाळीमध्ये, झाडांच्या जाळीमध्ये तो राहत असतो, म्हणून उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 वाघ, जाळी. आता पुढचं
प्रश्न आहे आपला, देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल? देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा. मग हा कोणता दिवा असतो? पहा, समई असते का, ती आपण पूजेपुरती या ठिकाणी लावतो. पहिलं म इ स याचा आपण जर अक्षर जुळवून तयार केलं तर पहिल्या पर्यायाचं होईल समई. दुसऱ्याचं काय होईल? दा नं प दी, नंदा दीप, हे की नाही. चौथ्याचं होईल लामण दिवा, हो की नाही. मग आता कोणता दिवा सतत देवाजवळ तेवत राहतो? तर तो असतो नंदादीप. म्हणून पर्याय क्रमांक 2 नंदादीप. दा न प दी आणि त्याला अर्थपूर्ण आपण जर अक्षर जुळवले तर त्याचा शब्द तयार होतो नंदादीप. याचा अर्थ आहे देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा. आता पुढचा आहे पहा, अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. मग चपला पाहून मी एकदम दचकलेच, केवढा तो प्रकाश. आता या ठिकाणी काय आलंय? चपला पाहून मी एकदम दचकलेच, केवढा तो प्रकाश. चपला पाहून कुणी दचकतं का रे? आता चपलाचा अर्थ होतो, बरेच जण म्हणतील चपला म्हणजे आपल्या वाहना. पण चपला पाहून कुणी दचकेल का? आणि चपलांचा प्रकाश पडतोय का? तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे वाहना, हे त्याचं उत्तर होणार नाही. मग यासाठी आपल्याला सर्व शब्दांचे समानार्थी शब्द आपण जास्तीत जास्त त्यासाठी सराव केला पाहिजे. मग या ठिकाणी जो चपला शब्द आहे त्याचा अर्थ काय होईल? अग्नी, वीज, चपळ का वाहना? वाहना तर होणार नाही, अग्नीही नाही. अग्नीला चपला हा समानार्थी शब्द नाहीये. तर पर्याय क्रमांक, अचूक पर्याय क्रमांक आहे आपला पर्याय क्रमांक 2 वीज. काय येईल उत्तर आपलं? वीज. वीजला समानार्थी शब्द आहे चपला, जी आकाशातून कोसळते, तिचा जो प्रकाश पाहून तो एकदम दचकलाच. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे त्याचं उत्तर? पर्याय क्रमांक 2 वीज. आलं लक्षात? ठीक आहे. आता 23वा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य जोड्या ओळखा. आता खालीलपैकी आपल्याला अयोग्य जोड्या ओळखायच्या आहेत. पहिली आहे 50 वर्ष सुवर्ण महोत्सव. ब आहे 125 वर्ष रौप्य महोत्सव. तिसरा आहे 60 वर्षे साठी महोत्सव. चौथा आहे 75 वर्ष अमृत महोत्सव. यामध्ये कोणकोणत्या जोड्या योग्य वाटतायत बघा मुलांनो. पहिला आहे 50 वर्ष, त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. हे अगदी बरोबर आहे. आहे का बरोबर? आता हे बरोबर आहे. आपल्याला ओळखायचं काय आहे? अयोग्य. 125 वर्ष रौप्य महोत्सव. आता रौप्य महोत्सव असतो तो 25 वर्षासाठी आणि 125 आहे. इथे गफलत तुम्ही कराल की बऱ्याच जणांना वाटेल की 25 आलंय, रौप्य महोत्सव बरोबर आहे, परंतु हे अयोग्य आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सव. 125 वर्ष रौप्य महोत्सव म्हणजे काय? याला शब्द आहे योग्य शतकोत्तर रौप्य महोत्सव. आणि आपल्याला शोधायचं काय आहे? अयोग्य. म्हणजे ब हा आपला अयोग्य आलेला आहे. आणि ज्यावेळी शतकोत्तर म्हणजे 100च्या पुढे 125 150 दाखवले तर काय शब्द वापरायचा? पुढे काय असलं पाहिजे? शतकोत्तर. आता 50 वर्ष तुम्हाला माहिती आहे, 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव. 150 असेल तर तुम्ही त्याला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणू शकता. मग इथे आपल्याला शतकोत्तर रौप्य महोत्सव पाहिजे होतं 125 वर्षाला. म्हणून ब हे उत्तर आपलं चुकीचं आहे. म्हणजे हे उत्तर बरोबर. 60 वर्ष साठी महोत्सव हे नाहीये. याला काय म्हणतात? 60 वर्ष पूर्ण झाले की हिरक महोत्सव. म्हणून क आकडा जो आहे ते सुद्धा आपलं उत्तर होऊ शकतं, जे आपल्याला अयोग्य निवडायचं आहे. 75 वर्ष अमृत महोत्सव हे आपल्याला पाठ आहे. आताच आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष अमृत महोत्सव आपण साजरा केला, म्हणून हे तर सगळ्या मुलांना पाठ आहे. 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव. आता बरेच जण घाईघाईत काय करतील? अ आणि ड करून टाकतील, कारण ते दोन्ही योग्य आहे. परंतु उत्तर काय सांगितलं आपल्याला? आपल्याला प्रश्न काय विचारलाय? अयोग्य. मग अयोग्य काय आलं? ब आणि क. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि क. ओके. चला पुढचा प्रश्न आहे 24वा.
वर्णानुक्रमे लावल्यास खालील शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा. आता आपल्याला यासाठी वर्णानुक्रमे क का की की कु कै को कौ कम कहा बाराखडी व्यवस्थित पाठ हवी है ना. आणि क्या का जे नवीन शब्द आपल्या उजळणीमध्ये ऍड झालेले आहेत आपल्या बाराखडीमध्ये, क का की के क्या का को कौ कम का, हे सुद्धा अशा पद्धतीने आपण नवीन ह्या ज्या शब्दांचा वापर करून अक्षरांचा वापर करून बाराखडी लक्षात ठेवायची. आता या ठिकाणी आपल्याला क ची बाराखडी आलेली आहे. अ आ ई आपल्याला माहिती आहे. आपण यानुसार वर्णानुक्रमे लावू शकतो. अ आकडा आहे केवडा, कैलास, कंकण आणि कोपरा. मग आता या ठिकाणी योग्य क्रम कसा लावायचा बघा मित्रांनो. केवडा के, कैलास, कंकण आणि कोपरा. मग आता कोणतं अक्षर आधी येऊ शकतं. अ आ ई उ ए ऐ ओ औ अम आहा यामध्ये क ची बाराखडी. मग क चा आला नाहीये का. की कु के चा शब्द आहे. मग के आपला 1 नंबरचा आधी येणार आहे. नंतर कैलास, नंतर कोपरा आणि शेवटी कंकण. म्हणून पर्याय क्रमांक काय उत्तर येईल आपलं ह्याचं. पर्याय क्रमांक 1. पहिला शब्द केवडा, कैलास, ड कोपरा आणि नंतर कंकण. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नांचं उत्तर अचूक आहे. आता पुढचा आहे 25वा प्रश्न. ढग या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता. नसलेला विचारलाय बालमित्रांनो. नसलेला जेव्हा वाचताना तुम्ही तेव्हा त्या नसलेला शब्दाला अंडरलाईन करायची, म्हणजे तो आपल्या लक्षात राहतो. आपल्याला नसलेला शब्द ओळखायचा आहे. घाईघाईमध्ये आपल्याला दिसला जलद की आपण लगेच करून टाकतो. आता ढगासाठी समानार्थी शब्द कोणकोणते आहेत. ढग, मेघ, अंबुद हे शब्द समानार्थी आहेत. ढग या शब्दाला जलद, मेघ, अंबुद हे शब्द कसे आहेत आपले. ढग या शब्दाला समानार्थी असलेले शब्द आहेत. परंतु पयोधी म्हणजे समुद्र. पयोधी हा समुद्राला समानार्थी शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. ओके. अशा पद्धतीने आपण हे 25 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. सर पुन्हा एकदा थोडा वेळ वाचलाय तर आपण पहिले प्रश्न लावूयात का पुन्हा. हो चालेल घ्या. मुलांनो स्क्रीन न दिसल्यामुळे आपल्याला आधीचे प्रश्न तुम्हाला काही कळालेले नाहीये. आपल्याकडे वेळ आहे. आपण हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. ओके. चला आता प्रश्न 4 ते 6 पासून आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. इथे आपल्याला जाहिरात वाचून प्रश्नांची अचूक उत्तर द्यायची आहे. आता तुम्हाला या ठिकाणी जाहिरात दिसत असेल पहा. आकर्षक सेल लागलाय. खास दिवाळी निमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री. चुकवू नये असे काही. रांगोळी साचे, फराळाचे विविध पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध. विशेष आकर्षण शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या, मेणपंत्या, उटणे व सुगंधी साबण या वस्तूंवर एकावर एक फ्री अशी ऑफर. त्वरा करा. सेल दिनांक 10 ऑक्टोबर 2017 ते 10 ऑक्टोबर 2017 पर्यंतच. तर स्थळ आहे स्वदेशी वस्तू भांडार नागपूर. वेळ सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. चौथा प्रश्न आहे विचारलेला. पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही. विक्रीसाठी उपलब्ध नाही. बघा आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते रांगोळी, उटणं आहे आणि साबणही आहे, पण फटाक्याचा उल्लेख कुठेही नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे. 5वा प्रश्न आहे. जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती. विशेष आकर्षक गोष्ट कोणती आहे बालमित्रांनो. पहिला क्रमांक आहे. पहिला पर्याय ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर. सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत. तिसरा पर्याय आहे फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी. असा तर उल्लेख कुठेच नाहीये. चुकवू नये असे काय, ही तर त्यांची जाहिरात करण्याची पद्धत आहे. हे काय विशेष आकर्षण नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 1 ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर आहे. आणि त्यांनी आपल्याला दिलेला आहे की शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि एकावर एक फ्री. साबण घेतला की दुसरी फ्री वस्तू आपल्याला दुसरी साबण त्याच्यावर फ्री मिळणार आहे. ही अगदी
विशेष ऑफर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा आहे 6वा प्रश्न आहे, सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे? आता हा प्रश्न थोडासा संदिग्ध म्हणजे थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. आपल्याला 10 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर म्हणजे फक्त एका दिवसासाठी ही ऑफर दाखवली आहे. परंतु पर्याय क्रमांक म्हणजे पर्यायामध्ये आपल्याला 1 दिवस असं कुठेही दिलेलं नाहीये. पण याचं उत्तर असेल 1 दिवस. ओके. 7 दिवस, 10 दिवस, 8 दिवस आणि 17 दिवस हे एकही उत्तर याच्यामध्ये बरोबर नाहीये. कदाचित त्यांच्या जाहिरातीमध्ये गोंधळ झाला असेल किंवा प्रश्नांचं जे ऑप्शन आहेत ते देण्यात गोंधळ झाला असेल. तर प्लीज पुढची स्क्रीन. प्रश्न 7वा आहे, खालील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायातून निवडा. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक. टिंब टिंब. आता मला आहे. मी जर असतं, मी चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असं आलं असतं. परंतु काय विचारलेलं? मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचं आहे, दिलेल्या नामापैकी नपुसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा. अ आहे घरे, ब आहे शाळा आणि धनुष्य. मुलांनो, ज्यावेळी आपण एखाद्या शब्दाचं नाम ओळखत असतो त्यावेळी आपण त्या शब्दाचा एकवचनावरून त्या शब्दाचा लिंग ओळखायचा आहे. आता अ जो दिलेला आहे घरे अनेक वचन आहे, त्याला एकवचन करा घर. मग घर त्याला काय म्हणतो आपण? ते घर. म्हणजे हा शब्द झाला घर नपुसकलिंगी. शाळा ती शाळा म्हणून हा स्त्रीलिंगी शब्द आहे. हे तर उत्तर नाहीये. धनुष्य ते धनुष्य म्हणून अ आणि क हे 2 पर्याय बरोबर आहे. म्हणून उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2. फक्त अ आणि क बरोबर. पुढचं आहे 9वा, खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते? आता योग्य भूतकाळी रूप आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे बालमित्रांनो. वाक्य दिलेलं आहे, स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल. या ठिकाणी काळ ओळखायचा नाहीये. या ठिकाणी आपल्याला भूतकाळी रूपात हे वाक्य करायचंय. म्हणजे फक्त जे क्रियापद आहे ते बदलून. स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले जर पर्याय लिहिला आपण उत्तर, तर आपलं हे उत्तर भूतकाळी रूपात वाक्य तयार होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 झाले. स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. अशा पद्धतीने आपण हे भूतकाळी रूप या ठिकाणी ओळखलेलं आहे. ओके. आता प्रश्न 10वा पाहूया. चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य पुढील पैकी कोणते? पहिला पर्याय आहे, काय हवंय तुला? अगदी बरोबर वाटतंय, कारण यामध्ये बरोबर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. दुसरा पर्याय आहे, मी रोज भाज्या खाते. तिसरा पर्याय आहे, अगं बाई कागद कोणी घेतले? चौथा पर्याय आहे, आई म्हणाली इकडे ये. आता यामध्ये काय हवंय तुला? अगदी बरोबर विरामचिन्ह आहे. दुसरं पहा, मी रोज भाज्या खाते. या ठिकाणी पूर्ण विराम दिलेला नाहीये. हे सुद्धा उत्तर होऊ शकतं. परंतु तिसरंही पहा, अगं बाई कागद कोणी घेतले? या ठिकाणी शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह हवं होतं. आणि प्रश्न काय विचारलाय? विरामचिन्ह घातलेलं वाक्य. मग घातलेलं आहे आणि चुकीचं आहे. असा पर्याय कोणता वाटतोय? पर्याय क्रमांक 3. अगं बाई कागद कोणी घेतले? म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता या प्रश्न उत्तर सूची जेव्हा आपण पाहिली या प्रश्नाची, त्यावेळी दोन्ही पर्याय त्यांनी दाखवलेले आहेत 2 आणि 3. कारण दुसऱ्यामध्ये त्यांनी आपल्याला पूर्णविराम दिलेला नाहीये. साधं वाक्य पूर्णविराम हवं होतं. परंतु प्रश्नाचा विचार केला तर विराम चिन्ह घातलेलं. मग घातलेला विचार केला तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य वाटतोय. पुढे पहा, खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती? या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे, सेनापती बापट यांनी हे सफाईचे वत्र अबोलपणे आयुष्यभर राबवले. आता पहिला शब्द पहा, सेनापती. सेनापतीमध्ये आपल्याला तीला दुसरी वेलांटी हवी होती.
म्हणून एक शब्द झाला. ती शब्दाला अंडरलाईन करा सर, थोडंसं हे करा. ती. बापट, यांनी मध्ये न रे बाणाचा दिलेला आहे, न रे नळाचा हवा होता. यांनी. हे सफाईचे मध्ये इरे लिंबूचा हवा होता, तर या ठिकाणी इरे इजारीचा आहे, म्हणजे ई. यांनी मध्ये नी. वत्र दिले, वत्र नसतं, व्रत असतं, म्हणजे हा सुद्धा शब्द या ठिकाणी आपल्याला चुकलेला आहे. आणि अबोलपणे हा अगदी बरोबर शब्द आहे. पुढे आहे आयुष्यभर. श रे षटकोणाचा हवा होता, परंतु या ठिकाणी श रे शहामृगाचा वापरलाय, म्हणजे एकूण असे 3 अक्षर, सॉरी 5. ती, यांनी, नी, यांनी मधला नी, सफाई मधला ई, वत्र आणि आयुष्यभर मध्ये, म्हणजे एकूण आपल्याला 5 अक्षर या ठिकाणी अशुद्ध दाखवलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक येईल 5. पर्याय क्रमांक 1. चौकटीतील, आता पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न. चौकटीतील अक्षरे वापरून आपल्याला एक म्हण तयार करायची आहे आणि त्या म्हणीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. न, नी, भंग, र, दी, त, ही, ना, पा, दु, भा, का, मा. तर ह्या म्हणीचा काय अर्थ होतो, म्हणजे म्हण कोणती आहे? दुभंगल्या काठीने, सॉरी काठीने पाणी, सॉरी दुभंगल्या काठीने पाणी मारत नाही. दुभंगल्या काठीने पाणी मारत नाही, अशी एक ती म्हण आहे. मग याचा अर्थ काय होतो? आपली किती पक्की मैत्री असली आणि कुणी त्याला काही किलमिश दाखवलं, कुणी त्याला आपल्यामध्ये विष कालवायचा प्रयत्न केला, तर ती मैत्री कधीही तुटत नाही. खरी मैत्री अशी असते. खऱ्या मैत्रीसाठी ही म्हण वापरली जाते. खरी मैत्री कितीही किलमिश दाखवून तुटत नाही. खरी मैत्री कितीही किलमिश दाखवून तुटत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 13वा. 13 ते 16 आपल्याला पाहायचं आहे फक्त. 13वा प्रश्न आपल्याला आहे, दिलेल्या वाक्यांचा सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी प्रश्नांच्या योग्य पर्याय आपल्याला निवडायचा उत्तरांचा. आता सुसंगत वाक्यांचा परिच्छेद बालमित्रांनो ज्यावेळी दिलेला असेल त्यावेळी आपण ते 3ही प्रश्न आधी अचूकपणे वाचून घ्यायचे आणि नंतरच त्या प्रश्नाला आपण गोल करायचा आहे. आपण अगदी क्रमवार प्रश्न सोडवत असतो, पण सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदामध्ये असं करून चालत नाही. 3ही प्रश्न अगदी जरी वाटलं आपल्याला उत्तर मला माहितीये, मला येतंय, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. कधी कधी येऊन सुद्धा आपलं चुकतं. मराठी विषय जरी सोपा असला तरी मार्क मिळवून देणारा आहे. तुम्हाला जर स्कोरिंग करायचं असेल तर मराठीचे सर्व प्रश्न तुम्ही अगदी मन लावून सोडवले पाहिजे. यासाठी तुम्हाला आवश्यकता आहे लक्ष, तुमचं अवधान आणि काळजीपूर्वक वाचन. मग काळजीपूर्वक वाचन जर तुम्ही केलं तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं अचूक मिळतील. वाचूया प्रश्न. टिंबटिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रध्वज, अशोक स्तंभ, राष्ट्रीय मुद्रा, राष्ट्रगीत. 14वा आहे, याची रचना टिंबटिंब यांनी केली. बंकिमचंद्र चॅटर्जी, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, रवींद्रनाथ टागोर. तर छत्रपती शिवाजी महाराज वगैरे यांचा प्रश्न काही त्या ठिकाणी येत नाहीये. राष्ट्रीय प्रतीक आहे, तर यामध्ये राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय मुद्रा या ठिकाणी दिलेली आहे. 15वा वाचून कळतंय का? याच्यामुळे आपणामध्ये टिंबटिंब जागा होतो, अहंकार जागा होतो का? नाही होणार. राष्ट्र आहे आपलं. यासाठी स्वातंत्र्य, गर्विष्ठपणा की देशाभिमान? तर देशाभिमान. यांच्यामुळे आपणामध्ये देशाभिमान जागा होतो. कशामुळे? राष्ट्रगीतामुळे. म्हणून 13व्याचं सुद्धा उत्तर मिळालं आपल्याला. पहिल्या 13व्याचं काय? पर्याय क्रमांक 4. राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रगीत. ओके, याचं उत्तर मिळालं. मग दुसरं काय येईल बरं? राष्ट्रगीत हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. मग दुसऱ्याचं काय येईल? म्हणजे कशाची रचना? याची रचना. याची म्हणजे कोणाची? पहिल्या पर्यायातली उत्तराची राष्ट्रगीत. राष्ट्रगीताची रचना कोणी केलेली आहे? रवींद्रनाथ टागोर. म्हणून याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर. आणि यामुळे आपला काय जागृत होतोय, जागा होतोय? देशाभिमान.
म्हणून पर्याय क्रमांक 2 आलं देशाभिमान. आणि 16वा प्रश्न आहे, अधोरेखित शब्दांचे सर्वाधिक योग्य रूप पर्यायातून निवडायचे. माझे घर शाळा अगदी जवळ आहे. कशाचं रूप निवडायचं आपल्याला? सर्वाधिक योग्य रूप जे अंडरलाईन केलेले शाळेचं योग्य रूप. शाळा ऐवजी कोणता शब्द टाकला म्हणजे आपलं अर्थपूर्ण वाक्य तयार होणार आहे? तर माझे घर शाळेकडे अगदी जवळ आहे असं तर नसतं. माझे घर शाळेत अगदी जवळ आहे नाही होणार. माझे घर शाळेतील अगदी जवळ आहे नाही. परंतु माझे घर शाळेच्या अगदी जवळ आहे. शाळेच्या पर्याय क्रमांक 3 शाळेच्या अगदी जवळ आहे. माझे घर शाळेच्या अगदी जवळ आहे. म्हणून उत्तर आले पर्याय क्रमांक 3. आपण पुढचे प्रश्न स्क्रीन शेअर करून सगळे उत्तर आपण या ठिकाणी पाहिली होती. 17व्या प्रश्नापासून आपण पुढचे सगळे प्रश्न बालमित्रांनो व्यवस्थित पाहिले होते. तर एकदा फक्त स्क्रीन शेअर करा म्हणजे मुलांना अगदी हे होईल. बघा डिस्क शिडी हे त्याचं उत्तर नाहीये. चुकीचा पर्याय आपल्याला चुकीची जोडी शोधायची होती. डिस्क शिडी हे उत्तर नाहीये. 16व्याचं उत्तर आपण 4 शब्द दिलेले होते. कड शेवटचे शब्द वापरून आपल्याला पहिला शब्द शोधायचा होता. माकड, भाकड, चौकड आणि पकड हे उत्तर त्याचं आलंय. 19वा प्रश्न होता की मी काय टिंबटिंब आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला? मग अलंकारिक शब्द आला नंदी बैल. मी काय नंदी बैल आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला? म्हणून याचं उत्तर आलं नंदी बैल. ओके. 20वा प्रश्न आहे पाहिलेला आहे आपण प्राणी आणि त्यांचा योग्य निवारा जोड. प्राणी व त्यांचा योग्य निवारा यांची जोडी ओळखायची होती. उंट तबेला, तबेलात राहत नाही. सिंह डोलीत राहत नाही. कासव बिळात राहत नाही. पर्याय क्रमांक 1 आहे वाघ जाळी. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आलं. देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा म्हणजेच काय? शब्दसमूह आहे यासाठी वापरलेला शब्द असतो नंदादीप. आणि पर्याय क्रमांक 2 दानंपदी या शब्द जर अर्थपूर्ण जुळवले तर त्याचा शब्द तयार झाला आपला नंदादीप. म्हणून पर्याय क्रमांकाला 2. 22वा प्रश्न होता अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. चपला पाहून मी दचकलोच केवढा तो प्रकाश. प्रकाश देणाऱ्या चपला. चपला हा शब्द आपण वीज यासाठी वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक आलं आपलं उत्तर 2 वीज. 23वा प्रश्न होता आपला खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची होती. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 125 वर्ष रौप्य महोत्सव, 60 वर्ष साठी महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव. तर यामध्ये आपलं उत्तर आलं अयोग्य जोडी ओळखायची बालमित्रांनो. तर ती आहे ब आणि क. ब आणि क. 125 रौप्य महोत्सव नाहीये. 60 वर्षाला हिरक महोत्सव म्हणतात. म्हणून हे आपलं चुकलं आहे आणि हे 2 आपलं उत्तर बरोबर आहे. फक्त ब आणि क. आता 24वा प्रश्न होता वर्णानुक्रमे आपल्याला हे शब्द लावायचे होते. केवडा, कैलास, कंकण आणि कोपरा. मग आता यामध्ये आलं आपलं आपण जर बाराखडीनुसार अ आ इ ई उ उ ए ओ ॲ अ औ अम आ आणि इथं क ची बाराखडी दिलेली आहे. क च्या बाराखडीनुसार विचार केला तर केवळा, कैलास, कोपरा आणि मग कंकण अशा पद्धतीने शब्द येतात. म्हणजे अ ब ड आणि क. 1 2 4 आणि 3 पर्याय क्रमांक 1. आणि 25वा आणि शेवटचा प्रश्न होता ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा होता. तर ढग या शब्दाला समानार्थी शब्द आहेत जल, मेघ आणि अंबुज. परंतु पयोधी हा शब्द ढग या शब्दाला समानार्थी नाही. म्हणून पर्याय क्रमांक उत्तराला आपलं पयोधी. पर्याय क्रमांक 3. बघा बालमित्रांनो आपण फेब्रुवारी 2020 चे सर्व 1 ते 25 भाषा या विषयाचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहे. तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले असतील अशी आशा बाळगते. आणि काही थोडासा स्क्रीन दिसत नसल्यामुळे जो काही अडचण आली त्याबद्दल मी क्षमा मागते. आणि आमचे टेक्नोसेवी
शिक्षक आदरणीय साळवे सर यांनी मला अगदी ऐन वेळेस इतकी छान मदत केली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. जिल्हा परिषद अहमदनगर यांनी मला या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर येथील सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि सर्व शिक्षकांचे मी आभार मानते. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील नवोदय आणि शिष्यवृत्ती या परीक्षेसाठी माझ्याकडून लाख लाख लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि ह्या शुभेच्छा देऊन मी आजचा क्लास थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.